काय हो माहित आहे, झाल्या का मिरच्या तोडून? चालल्यात मिरच्या तोडायचं काम. का ग कुठे चालली? मी चालले ना गावात. काय करायला? काय ते शेजारणीच्या पोराने गाडी आणली, हे आमचं कार्ट नुसतंच वरडतंय, मला रिमोटची गाडी पाहिजे, रिमोटची गाडी पाहिजे. अगं पण तू मागच्याच महिन्यात त्याच्या बर्थडेला गाडी आणली ना. अहो ती गाडी ढकलाय लागती म्हणून त्याला रिमोटचीच पाहिजे. रिमोटची गाडी एकदा शील संपलं की बंद पडली की मग काय तर ढकलायची गाडी खेळायची. शेजारच्या पोराने घेतली, त्याने घेऊनच आलाय घरी. शील संपल्यावर मग रिमोटची गाडी चालणार आहे का? मग तो ढकलायचीच गाडी खेळेल ना. नको पैसे घालू, जा घरी. तुम्ही म्हणताय तेच खरंय, नवीन गोष्टी आल्या का जुन्या गोष्टी का दुर्लक्षच होते. बरोबर आहे. मग चला जाऊ का? हा चालतंय. काय पोरांचं असंच असतंय सारखं, याने आणलं की मला ते पाहिजे, लगेच दुसऱ्याने काय आणलं की ते पाहिजे. शुभं करोति कल्याणं शुभम करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दीपक ज्योती नमस्तुते. दिवा लावला देवापाशी दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. उजेड बाला तुळशी पाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे घरातली पिढा बाहेर जाऊन दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊन दे. चला पाया पडा आता. काकी देव आपण शुभम करोति का म्हणतो? कारण घरातली लक्ष्मी बाहेर जायला नको म्हणून. आणि जर ती एक दिवशी बाहेर पडली तर? असं नाही म्हणायचं लाडू. हे बघ मी तुला आता आहे ना एक गोष्ट सांगते. हा, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात सुख धनसंपदा संपत्ती जे येतं ना ते म्हणजे लक्ष्मी. आणि ही जर लक्ष्मी घराबाहेर गेली ना तर अलक्ष्मी घरात येते आणि सोबत दुःख दारिद्र्य भांडण हे सगळं घेऊन येते. मग परत असं नाही म्हणायचं बरं का. अलक्ष्मी म्हणजे कोण? अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची सख्खी बहीण. लक्ष्मी राहते वैकुंठात आणि अलक्ष्मी राहते पाताळात. जेव्हा घरात भांडणं होतात ना तेव्हा अलक्ष्मी घरात येत असते. म्हणजे भांडणं कचरा अस्वच्छता हे अलक्ष्मीला आवडत असतं. याच्या उलट लक्ष्मीला शांतता स्वच्छता हे लक्ष्मीला आवडत असतं. म्हणून आपण घर नेहमी स्वच्छ ठेवतो ना. ही अलक्ष्मी पाताळात का राहते? कारण लक्ष्मीने तिला शाप दिला होता म्हणून अलक्ष्मी पाताळात राहते. का बरं? कारण लक्ष्मी ही नारायणांची पत्नी आहे. त्यांचं जेव्हा लग्न चालू होतं ना तेव्हा अलक्ष्मी तिथं आली आणि तिला नारायण आवडू लागले. आणि मग राहू द्या, सकाळपासून देवपूजा चालली आपली. कधी आठवायची देवपूजा तुमची? स्वयंपाकाचं काय केलं? कालवण झाले भाकर झाले. राहते चाललं तर लवकर आवर, जेवण मला मित्राकडे जायचंय आणि संध्याकाळी मी तिकडेच मुक्काम करणार आहे. मान नको उठ लवकर. हा चल लाडू. लाडू अजून घर नाही गेला तू का? मम्मीचा फोन नाही आला का? काय म्हणले मम्मी? परवा येणार आहे मम्मी. आणि तो पण येतच का? तू येतच राहणार तो पण? त्या मम्मी पप्पाला कळत नाही का तुला एकटं ठेवून फिरायला गेल्या देवदर्शनाला? अहो त्याची परीक्षा आहे ना म्हणून ठेवून गेले म्हणले ते. अरे परीक्षा आहेत, आई बापाने अभ्यास घ्यावा, पोराची काळजी घ्यावी. देवदर्शन का घेणं बसायचं नसतंय. आई बापाला देव महत्वाचा आहे का पोरगा महत्वाचं आहे? पास झाल्यावर करा की देव देव म्हणा. ऐका ना, आपण जायचं का त्याला फिरायला घेऊन? नाही तर मग आई बाबा आणि आपण देवदर्शनाला जायचं. मोकळचे ना आम्ही सगळे. हा आई बापा मी मोकळाचे. तिकडे शेती लावू काढी
का तो बाप सांभाळायचा का मग? हा आपण जायचं का फिरायला? काम करा घरातली. आवर, मला जायचंय. बघू नको डोकं फिरू. आवर, चल. सुभान, अरे बरं झालं तू इथं गावला. चल लवकर जायचं आपल्याला. कुठं जायचं? काय झालंय तुषार? अरे अरे बाणाला साप चावलाय. काय? हा, कुठं? अरे वाफेवर पाणी सोडायला गेलता आणि तिथं वाफेच्या शेजारी त्याला साप चावला. तेवढ्यात त्यांनी मला फोन केलाय. अरे लय तरमळत असून तिथं जाऊन येऊ. चल. मी आलो असतो पण तुषार आयुष्यपतल्या का मला लय मोठं काम आहे. का? लय अर्जंट काम आहे. मला तिकडे जावं लागत. तू एक काम कर, तू त्याला दवाखान्यात घेऊन जा. तिथं काय लागलं तर मला फोन कर, मी काहीतरी ऍडजस्ट करतो. अरे पण त्याला साप चावलाय, त्याच्यापेक्षा काय महत्वाचं काम आहे तुला? अरे मला लय महत्वाचं भाऊ, तू नाही समजू शकत. अरे ऐक सुबन्या, जाऊ. मला जाणं लय गरजेचं आहे तुषार, प्लीज. अरे ऐक, माझ्याकडे गाडी नाही. सुभान, हिला याला काही एवढं अर्जंट काम लागले. तिकडे बहाणाला तरमळत असेल. काकी, ती राहिलेली गोष्ट सांगा ना. कुठं आलो होतो आपण? देवीच्या लग्नाच्या इथं. एखाद्याच्या संसारात आहे ना, विष कालवायचं काम ती अलक्ष्मी करायची. तिने स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला मिळवण्यासाठी काय काय नाही केलं. तिने असा काही डाव मांडला का त्या डावासमोर विष्णूचं सुद्धा काहीच नाही चाललं. शेवटी तिच्या रूपाला ते भाळलेच आणि लक्ष्मीपासून दूर गेले. हॅलो, बाहेर आलतो. नाही तर घराच्या बाहेर. माझी वाट बघताय. येऊ का मग घरात? बरं आलो. तुम्ही पण छान दिसताय. दमला असेल ना खूप. बरं सुगंधराव, आज तुम्ही त्या पलीकडून झोपा, मी अलीकडून झोपते. चालतंय. आधी तो दरवाजा लावला असता तर बरं झालं असतं. तुम्ही पण ना, एवढ्या रातच्याला त्या गरीबाच्या घरी कोण येणार आहे बरं? राहू दे. तसं नाही, पण जर कोणी बघितलं ना तर पंचायत होईल. सुगंधराव, तुम्ही पण ना लय घाबरता बघा. आले बंद करून. मोहिनीबाई, काय काय काम घाबरून केलेलीच बरी आहेत. आले बंद करून. मोहिनीबाई, आज माझ्याकडून एक सुंदर वस्तू. अगं बाई, चक्क गुलाब. बघा ना, आज आपल्या भेटीला 8 दिवस पूर्ण झाले आणि 8 दिवसात मी तुम्हाला काहीच दिला नाही. म्हणून म्हणलं
हा स्पेशल दिवस आहे, मग स्पेशल व्यक्तीला स्पेशल गुलाब. मग ते एवढं गुलाब आणलंच आहे तर तुमच्याच हाताने माळा केसात माझ्या. तुम्हाला चालेल? मोहिनीबाई, गुलाब माळल्यावर काही सुरेख दिसता हो तुम्ही. पण सुभानराव, तुम्हाला कसं माहिती बरं मला गुलाब लय आवडतात ते? मोहिनीबाई, हं? तुम्हाला तो दिवस आठवता का, ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो? दोन मिनिटं थांबा, मी जाऊन येते. हो भाई, काय पाहिजे? अहो 7 दिवसाआधी मी येणार होते इंटरव्ह्यूला, तर तब्येत ठीक नव्हती म्हणून आज आले. ते सर कुठे आहे बरं? नीच ती सर सॉरी बरं का सर, जरा उशीर झालाय. 7 दिवसापूर्वी बोलवलं होतं ना सर, माझी आम्ही ठेवली दुसरी बाई. माझी तब्येत ठीक नव्हती. नाही, आता ऐका की जावा सर, जावा. माझी आईची तब्येत बी ठीक नसते. असं नका करू, मी परत नाही असं आम्हाला करायचं. माणसाची गरज होती ना, आम्ही ठेवली दुसरी बाई. या तुम्ही या. सर मी सुट्टी बी नाही घ्यायची चला. परत. चला. धन्यवाद बरं का, मला इथपर्यंत सोडलं तुम्ही. आता तुम्ही गेला तर चालत. नाही, जातो मी. पण एक विचारू का मॅडम? विचारा की. तसा अधिकार नाही मला, पण ते तुमच्या ओरडत होते, काय प्रॉब्लेम आहे का? काय नाही हो, इंटरव्ह्यू साठी येणार होते मी, त्यात माझी तब्येत बिले बिघडली होती म्हणून आले नाही. 2 दिवस वाट बघितली त्यांनी आणि दुसरी बाई ठेवून टाकली. त्यामुळे आता मला बोलले की तुझ्यासाठी काम नाही म्हणून. आणि लय आता घरी आई पण आजारी असते, काही समजतच नाही आता कामाचं कसं काय होईल. तुमची हरकत नसेल एक बोलू का? बोला. तुम्हाला हॉटेलवरच काम पाहिजे ना? हा, माझं पण एक हॉटेल आहे, म्हणजे मी पण एका हॉटेलवर काम करतो, म्हणजे ॲज अ पार्टनर म्हणूनच काम करतोय. तिथं मला एका व्यक्तीची गरज आहे. तुमची हरकत नसेल तर तुम्ही आमच्या हॉटेलला जॉईन होता? चालेल की. खरंच काम द्याल का तुम्ही मला? अहो खरंच सांगतोय. खरंच खूप चांगला माणूस आहे बघा तुम्ही. देवासारखे धावून आला बरं तुम्ही. देवाचं काय ते आता. आणि ऐका की, मला त्या भरत गावामध्ये तुमच्या ओळखीने कुठं जरा भाड्याने खोली भेटली तर बघा की जरा. खोलीच पाहिजे ना? त्याचं पण होऊन जाईल. चला. धन्यवाद बरं का. हो, धन्यवाद. सुभानराव, जर तुम्ही नसते तर या मोहिनीचं काय झालं असतं हो? या अनोळखी गावात छोटीशी गाव आहे ना, पण तुमच्यामुळं मला राहायला जागा तर मिळाली. आयुष्यभर तुमचे उपकार कधीच विसरणार नाही बघा ही मोहिनी. मोहिनीबाई, खरं सांगू का, तुम्ही माझे आभार मानूच नका बघा. खरं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. तसं मला माझ्या हॉटेलवरती ना कोणी बी भेटलं असतं कामाला, पण तुमच्यासारखी समजून घेणारे, मला जाणणारी मैत्रीण भेटली असती का? आणि खरं सांगू, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून ना माझं आयुष्य लय भारी चाललंय बघा. मी लय खुश आहे. आणि त्यात तुम्ही आधीमध्ये मला इकडे बोलवता ना, मला खूप भारी वाटतं. सुभानराव, एकटीला मला लय भीती वाटते बघा. आणि त्यात आजकालची लोक तुम्हाला बी माहिती कशी, एकटी बाई बघितली नाही की मागच लागतात बघा. आता घाबरायचं नाही, आता मी आलोय ना. बरं, तुमची बायको काही बोलली नाही ना बरं इथे येताना? तिला काय विचारायचं दावा?
3 महिने झाले लग्नाला. या 3 महिन्यात फक्त आणि फक्त तिच्या मर्जीप्रमाणे वागत आलो. एखादा नवरा एवढी काळजी घेणार नाही तेवढी काळजी घेतली तिची. अहो, मोगऱ्याच्या फुलासारखं जपलं तिला. तिच्या मनाच्या विरोधात कधी काही वेगळं केलं नाही. आणि साली मला हात लावून देत नाही अंगाला. आणि तिला काय विचारायचं त्यापासून डोक्यातच गेली माया. सुबनराव, त्या मोगऱ्यापेक्षा ना हा गुलाब कधी बी जडच राहील. आणि तुम्हाला माझी शपथ आहे, त्या बाईमुळं उगा जसं तोंड पाडून घ्यायचं नाही. चालतंय की. थांबा, या ओठांची गोडी वाढवण्यासाठी खीर केली मी तुमच्यासाठी. हो मोहिनीबाई, एवढं समोर पंचपक्वान्नाचं ताट असताना कोणी खीर खातोय? मोहिनीबाई, आजपर्यंत तुम्ही किचनमध्ये नुसती भांडी धुतली, आता तुम्ही किचन सांभाळायचं. लक्ष्मीला पण ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आणि नारायणला तर आपण काय करतोय हेच कळत नव्हतं. त्यांना अलक्ष्मीशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं. असेच काही दिवस निघून गेले. हळूहळू त्यांचं रूप बदलू लागलं, स्वभाव बदलू लागला. अंगावरचं सगळं तेज निघून गेलं आणि सगळे दागिनेही नाहीसे झाले. हळूहळू त्यांना चांगल्या गोष्टींचा राग येऊ लागला आणि चांगल्या लोकांचाही राग येऊ लागला. भरपूर देव त्यांना समजवायला गेले, पण जे देव त्यांना समजवायला जायचे त्यांना ते अस्त्रशस्त्राने वार करायचे. बऱ्याच वर्षानंतर जेव्हा त्यांना समजलं आपण काय करतोय, तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती. पृथ्वीवर उलथापालथ झाली होती आणि त्यांच्याजवळ तर काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. पण या सगळ्या गोष्टीतून त्यांना त्यांच्या लक्ष्मीने बाहेर काढलं आणि अलक्ष्मीला पाताळात ढकलून दिलं. त्यानंतर दोघांनी मिळून पृथ्वी तलावर सगळं काही सुरळीत केलं.